लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी परदेशी नागरिकांसह एका स्थानिक इसमावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे, पाहूयात। तर पुण्यामध्ये काही बांगलादेश कनेक्शन समोर येते, काही सोशल मीडियाचा वापर करून ओळखी तयार करणं असं काही प्रकरण आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि अशा पोलिसांनी केली? माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्यास आहे। त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते। त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली। त्यामध्ये 3 बांगलादेशी नागरिक आणि 1 भारतीय नागरिक असे 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती 2017 मध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती। ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती। त्यानंतर 2018 मध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली। त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली। बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे। तिने बांगलादेशवरनं संबंधित नागरिकाला, भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नेंट आहे। त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला। तिथं तो भेटून आला। त्यानंतर 2019 मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि 3 महिन्याच्या विजावरती भारतात आली। भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागली। त्यामध्ये दोघं जण हे लिव्ह इन मध्ये मुंबईत राहत होते। त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं, विजा नसल्यामुळे ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली। दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा 10 वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे। 2022 मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लीगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा 2022 मध्ये निकाहनामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत। त्यानंतर 2022 मध्ये ते पुन्हा दोघं जण इल्लीगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लीगली वास्तव्यास होते। दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई, गोवा, शिमला, कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। 2017चं त्यांचं जे फेसबुक अकाउंट होतं ते अकाउंट त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे। त्यामुळे त्याचं युजर आयडी आणि पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेलं नाही। त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत। त्या अँगलने त्यासोबतच महाराष्ट्र ATS ला देखील आपण इन्फॉर्म केलेलं आहे। त्यांची देखील ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे। आतापर्यंत आपल्याला 3 बांगलादेशी, ती आणि तिचे मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहे। यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं, तर तिचे मामा आणि मामी हे 2 जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही, यांना आपण पुणे ग्रामीणच्या हद्दीतनं शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ताब्यात घेतलेलं आहे। त्यानंतर सदर महिला परत कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अवैधरित्या भारतात येऊन त्यांच्या जन्माला आलेल्या अपत्यासह नाशिकमध्ये राहत होते। सदर बांगलादेशी महिला आणि तिचा पती यांनी संगनमताने त्यांच्या मुलीचे बनावट जन्मदाखला तयार करत सदर बांगलादेशी महिलेचे देखील बनावट आधार कार्ड तयार करून भारतीय मतदान कार्ड आणि पॅन कार्ड देखील तयार केले होते। तिने भारतात मतदान केले असल्याची देखील कबुली दिली आहे। त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.